गुड मॉर्निंग फ्रेंड्स. हे बघा विद्यार्थ्यांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, वेदनाची व्याख्या बघितली आणि वेदनाची काय बघितले, वैशिष्ट्ये आपण बघितले. वेदन म्हणजे काय, वेदनाचं काय महत्त्व आहे हे आपण बघितलं. आता आपला पुढचा जो पॉईंट आहे अवधान. अवधान म्हणजे काय, अटेन्शन. हे बघा विद्यार्थ्यांना, आता अटेन्शन, अवधानालाच इंग्लिशमध्ये काय म्हटलेले, अटेन्शन असं म्हटलेले. म्हणजे अवधान ही प्रक्रिया, अवधान ही वेदन प्रक्रियेनंतर होणारी प्रक्रिया आहे. बरोबर. कधी कधी शास्त्रज्ञांना मोठा प्रश्न पडतो की वेदन आधी होतं की संवेदन आधी. ह्या दोन्ही प्रक्रिया सायमल्टेनियसली आहेत, हे तिथं लक्षात घ्या. एखाद्या वेदन प्रक्रियेनंतर एखादी प्रक्रिया, अवधान म्हणजे काय, सभोवताच्या अनेक उद्दीपकांमधून काही उद्दीपक केंद्रस्थानी आणणे. किंवा बघा, वर्गात अभ्यासाचा तास सुरू झाला की वर्गातील खिडक्या, भिंतीवरील अभ्यासाचे चार्ट्स किंवा वर्गमित्र की ह्या ज्या काही गोष्टी आहेत, तो तुमचं काय होऊन जातं, फक्त शिक्षकाकडे लक्ष होऊन जातं. बाकी कोणत्याच गोष्टींकडे तुमचं लक्ष राहत नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे बघा, तुमच्या शेजारी बसलेले तुमचे मित्र, बरोबर आहे, किंवा तुमच्याबरोबरचे असलेले शिक्षक काय बोलतात, किंवा जाणीवेच्या केंद्रस्थानी शिक्षक काय बोलतात. अवधान म्हणजे काय, अवतीभोवती ज्या काही घटना घडतात. आता व्याख्या तुम्ही बघा मन यांची. अवतीभोवती असलेल्या अनेक उद्दीपकांमधून विशिष्ट उद्दीपकाची निवड होणे म्हणजे काय, अवधान होय. बरोबर आहे काय. किंवा अवधान म्हणजे काय, अनेक गोष्टींमधून काही लक्ष काढून विशिष्ट गोष्टीकडे प्रभावीपणे लक्ष देणे म्हणजे अवधान. म्हणजे याला काय म्हटलेले, विल्यम जेम्स यांनी ही व्याख्या केलेली आहे. म्हणजे काय बघा विद्यार्थ्यांनो, एखाद्या ठिकाणी तुमचं लक्ष असणं. बघा, तुम्ही घरामध्ये खूप सारे वेगवेगळे काही कामं असतात, काय असतं, तुम्ही एखाद्याने काहीतरी अचानक आवाज दिला की तुमचं तिकडे लक्ष देतं. तर एक तर तुम्ही टी व्ही पाहत असाल तर टी व्हीकडे तुमचं लक्ष राहील. एक तर तुम्ही काही अभ्यास करत असाल तर अभ्यासाकडे लक्ष राहील. पण त्याच्यामधून जर काही आवाज वेगळा आला किंवा काय, म्हणजे अवतीभोवतीकडून आपण कसं होतं, सकाळी उठल्यापासून आपलं अवधानाचं कार्य सुरू होतं. असं होतं की आपण कुठे लक्ष देतच नाही, असं होत नाही. वेदन इंद्रिय आपले आपोआप तिथं काय करतात, कॉन्सन्ट्रेशन तिथं द्यायला. सकाळी उठला, ब्रश करायचा, ब्रशकडे लक्ष, पाणी तापवायचं, गिझर किंवा गॅसवर तुम्ही पाणी ठेवा किंवा चुलीवर पाणी ठेवा, बरोबर. आंघोळ करायची, आंघोळीकडे तुमचं लक्ष. आत्ता कॉलेजला जायचं आहे तर कॉलेजचे कपडे, कॉलेजचा ड्रेस, युनिफॉर्म. वर्गामध्ये क्लासमध्ये आल्यावर नाही, आता मला लेक्चर ऐकायचं, बाकीचे मित्र गेले, काही नाही. जर कोणाचं पोरांचं लक्ष मित्रांकडे असेल तर मित्रांकडे लक्ष. म्हणजे बघा, हे दिवसभर आपल्या अवधानाकडे आपलं किती लक्ष असतं, या त्या गोष्टींकडे तुम्ही विद्यार्थ्यांना बघा. बरोबर आहे. अवधान प्रक्रियेचं जेव्हा स्वरूप तिथं हे केलं जातं, अवधान जाणीवेच्या क्षेत्रात उद्दीपकाच्या केंद्रस्थानी आणण्याचा सतत प्रयत्न करत असते. परंतु साऱ्यांच्या बाजूला ज्या गोष्टींवर त्यांना लक्ष केंद्रित करायचं आहे किंवा ते उद्दीपक जाणीवेच्या केंद्रस्थानी आणला जातो, त्याला काय म्हटलं जातं, बोधात्मक प्रक्रिया असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे. आता निवड प्रक्रिया काही घटनांवर तिथं अवलंबून असते. अवधानाचे निर्धारके असे म्हणतात. मग अवधानाची निर्धारके कोणते, काही आंतरिक निर्धारके असतात, काही बाह्य निर्धारके असतात. आंतरिक निर्धारके म्हणजे काय, त्या उद्दीपकाची मानसिकता, आर्थिक परिस्थिती किंवा आर्थिक परिस्थिती म्हणतो त्यांचं मन, त्याची भावना, ह्या सगळ्या गोष्टी अंतर्गत बुद्धिमत्तेमध्ये येतात किंवा अंतर्गत गट. बाह्य म्हणजे काय, उद्दीपकाचा आधार, नाविन्य, अशा प्रकारे. पण बघा, तुम्ही गणपती वगैरे बसलेले असतात ना, रस्त्याने जाता बघा, दिवाळीच्या जेव्हा दिवाळी झाली, दसरा झाला, प्रत्येक दुकानामध्ये आकर्षकता केला असेल का, की आपला तो गिऱ्हाईक आपल्याकडे, म्हणजे काय होतं, त्या अवधानाचं म्हणजे त्या व्यक्तीचं लक्ष आपल्याकडे काय करायचं, लक्ष वेधून घ्यायचं किंवा लक्ष हे चालू करून द्यायचं, हे त्याच्यामध्ये तिथे सांगितले. आता अवधानाचे प्रकार. आता जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा अवधानाच्या प्रकारांकडे आपण येतो, हे लक्षात घ्या. आता अवधानाचे प्रकार कोणते. पहिला अवधान आहे ऐच्छिक अवधान. काय म्हटले, ऐच्छिक अवधान. दुसरा आहे अनैच्छिक अवधान. तिसरा आहे स्वाभाविक अवधान. बरोबर आहे. आता ऐच्छिक अवधान हे लक्षात घ्या.
ज्यावेळी व्यक्ती एखाद्या उद्दीपकाकडे हेतुपुरस्सर किंवा जाणून बुजून किंवा इच्छेने लक्ष देते त्याला काय म्हटलेलं आहे? अवधान असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे. उदाहरणार्थ घ्या, वर्गाबाहेर शाळेच्या पटांगणावर इतर मुले खेळत आहेत. अशा सतत होणाऱ्या आवाजाकडे जर आपण दुर्लक्ष केलं आणि जर शिकवण्याकडे लक्ष दिलं तर आपलं लक्ष शिक्षकाकडे असणार. बाहेरच्या लोकांकडे लक्ष द्यायचं असेल तर बघा, मन आहे कुठंही भरकटल, हे माहिती आहे तुम्हाला. बरोबर आहे. अवधान आहे ते आज घडीमध्ये तुमचं मन किंवा तुमचं लक्ष आज वर्गात आहे, मध्येच तुमचं कुठे घरी जाणार किंवा वर्गात कुठेतरी चंद्रावर किंवा कुठं मन क्षणात तिथं कुठं ते मन फिरतं. त्यामुळे मनाला आवर घालणं हे आपलं काम असतं. बरोबर आहे. दुसरा पॉईंट आहे अनैच्छिक अवधान. जेव्हा आपली इच्छा नसताना पण एखाद्या उद्दीपकाकडे लक्ष दिले जाते त्याला काय म्हटलं? अनैच्छिक अवधान. म्हणजे बघ, एखादा वर्गामध्ये शिक्षक शिकवतो, एखादा विद्यार्थी जोरात शिंकला, जोरात खोकला, लक्ष कुठं जाईल? त्या विद्यार्थ्याकडे. बरोबर आहे. म्हणजे शांतता असतानाही अचानक कोणी जोरात खोकणे, बोलणे हे सुद्धा आपलं लक्ष विचलित करणं आहे. बरोबर आहे. 3 आकडा स्वाभाविक अवधान. शक्यतो ऐच्छिक अवधान जे काही आहे की आपल्या आपाप उद्दीपकाच्या कालांतराने आपल्याला ती सवय होते आणि कळत नकळतपणे आपण त्या उद्दीपकाकडे आपलं लक्ष तिथं जात असतं. म्हणजे एखादा मंदिरात गेलं, हात जोडणे, आदरयुक्त आपले शिक्षक भेटले, शिक्षकाचा पाय पडणे किंवा हात जोडणे, ह्या अशा सगळ्या गोष्टी अवधानाच्या याच्यामध्ये तिथं घडत असतात. आता ह्या अवधानाचे आपण प्रकार पाहिल्यानंतर अवधान प्रक्रियेचे आपण काय बघतो बघा, वैशिष्ट्य बघूया. ओके. अवधान म्हणजे काय? अवधान कक्षा. अवधानाच्या वैशिष्ट्यांमध्ये एक अवधान कक्षा, अवधान विभाजन, अवधान विचलन हे 3 पॉईंट येतात. आता अवधान कक्षा म्हणजे काय? एकाच वेळेस एका अवधानात व्यक्ती किती घटकांवर विचलित न होता लक्ष केंद्रित ठेवते त्याला अवधान कक्षा असे म्हणतात. बरोबर आहे. प्रयोगशाळेत टेलिस्कोप मोजण्यासाठी ज्या उपकरणाचा वापर केला जातो ते अत्यंत कमीत कमी वेळ 100 मिलीसेकंद उद्दीपक सादर केला जातो. जितके उद्दीपक त्याच्या डोळ्यासमोर दिसतील तेवढं त्याची अवधान कक्षा. म्हणजे साधारणतः एक उदाहरण सांगते. मी एखाद्या ब्लॅकबोर्डवर एक नंबर लिहिला. काय नंबर लिहिला? तो नंबर लिहित असताना सगळ्याचे सगळे नंबर सगळ्यांच्या लोकांच्या लक्षात राहतात का? नाही. काही जणांचं 7च डिजिट राहील, कोणाचं 9 डिजिट राहील, कोणाचं 10 डिजिट राहील. प्रत्येकाच्या मेमरी पॉवरवर असतं. बरोबर आहे. यालाच त्यांनी काय म्हटले? अवधान कक्षा. अजून एक उदाहरण सांगते की काही फळांची किंवा काही गावांची नावं दिली, 20-25 गावांची नावं दिली. तुम्हाला सांगितलं काही मिलीसेकंद तो कागद तुमच्या डोळ्यासमोर ठेवला, वाचायला लावला आणि काढून घेतला आणि मी विचारेल बघा आता तुम्हाला किती आठवतं तेवढं सांगा. कोणाच्या याच्या 4 नावं लक्षात राहतील, कोणाचे 10, कोणाचे 20, केव्हाचे कोणाचे 15. म्हणजे प्रत्येकाची ती अवधान कक्षा. जेवढं तुम्ही लक्षात ठेवू शकतात तेवढी त्याची अवधान कक्षा. कळालं? पुढचा पॉईंट आहे अवधान विभाजन. एकाच वेळेस अनेक गोष्टींवर अवधानाचं विभाजन करणे त्याला काय म्हटलेले? अवधान विभाजन. एखादी व्यक्ती अष्टावधानी आहे. काही जणांच्या बाबतीत बोलले जाते की तितकेच खरे नसते. तर एकाच वेळेस सर्वच उद्दीपकावर आपण लक्ष केंद्रित करू शकत नाही, हे तिथे लक्षात घ्या. बरोबर आहे. एकंदर अवधान कक्षेमध्ये उद्दीपकाकडे काही घटक असतात. अवधान कक्षेच्या केंद्रस्थानी महत्त्वाची गोष्ट असतात. दुय्यम कक्षेत जातात. फोनवर बोलत असताना रस्त्याने चालणे किंवा तुम्ही गाडी चालवताय, मध्येच 21 फोनवर बोलता, तो सिग्नलही क्रॉस करता, गाडी चालवता फोनवर बोलणं, हे काय झालं? अवधान विभाजन आहे.
कधी कधी स्वयंपाक करता लेडीज, मोस्ट ऑफ स्वयंपाक करता, मग इकडे भाजी टाकता, फोनवर बोलता, किंवा दुसरीकडे अजून टी व्ही पाहतात, किंवा अजून कोणाची गप्पाही मारतात. बघा किती ठिकाणी मल्टीटास्किंग, याला त्या काय म्हटलेलं आहे, अवधान विभाजन असं म्हटले, डिव्हायडेड अटेन्शन. आणि दुसरा पॉईंट आहे अवधान विचलन. अवधान विचलन जे काही आहे, आता अवधान विचलन म्हटलं ना, जाणीवेच्या केंद्रस्थानी एखादा उद्दीपक सतत आणण्याचा प्रयत्न केला जातो आणि तर त्या व्यक्तीचे अवधान हे सतत विचलित होत असते, त्याला अवधान विचलन असे म्हटले. म्हणजे न आवडणाऱ्या विषयाचा अभ्यास करणे, किंवा एखादी अवतीभोवती मालिका बघणं, किती गलका असला तरी त्या मालिका बघणं, याला काय म्हटलेले, डिस्ट्रॅक्शन अटेन्शन. म्हणजे किती बी, आता समजा लेक्चर चालू आहे क्लासमध्ये, आजूबाजूला खूप गोंधळ आहे, खूप आवाज आहे, तरी पण ती व्यक्ती तिथंच अभ्यासाकडेच लक्ष देणार, याला काय म्हटलेले, अवधान विचलन. ओके, हे अवधानाचे वैशिष्ट्य. अवधान कक्षा तुम्हाला कळाली असेल, अवधान विभाजन समजलं, आणि अवधान विचलन. बाकीचं उद्याला, आज तुम्हाला 2 व्हिडिओ टाकणार आहे मी.